मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वागेरे पाटील यांच्या प्रचारासाठी गुरुवार दिनांक 9 मे रोजी आदित्य ठाकरे यांची खारघरमध्ये भव्य रॅली काढण्यात आली। त्यानंतर उरणच्या नानासाहेब धर्माधिकारी प्रांगणात जाहीर सभा पार पडली। यावेळी त्यांनी भाजप व शिंदे गटावर जोरदार टीका केली। लोकसभा निवडणुकीत आतापर्यंत झालेल्या मतदानानंतर हाती येणारे अंदाज पाहता इंडिया आघाडीकडे मतदारांचा कल स्पष्टपणे दिसून येत आहे। त्यामुळे 400 पारच्या बाता मारत असलेले भाजप 200 पार तरी जागा करतील की नाही असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलाय। 4 जूनला इंडिया आघाडीचे सरकार येणार असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। प्रत्येक राज्यात जी अस्थिरता निर्माण झाली आहे, राजकीय गडबड सुरू आहे, हे चित्र बदलायचे असेल तर मशाल पेटवून गद्दारांना धडा शिकवा असे आवाहन देखील त्यांनी केले। भारतीय जनता पार्टीला जेव्हा समोर पराभव दिसू लागतो किंवा ते जेव्हा अडचणीत येतात तेव्हा त्या देशामध्ये धार्मिक तेढ निर्माण करतात, जातीयवाद उफाळून आणतात किंवा प्रांतवाद निर्माण करतात। परंतु देशासमोर महागाई आणि बेरोजगारी हे 2 महत्त्वाचे मुद्दे असताना त्याबद्दल ते चकार शब्दही काढत नाहीत। महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला पळवून नेण्याच्या विषयावर देखील आदित्य ठाकरे यांनी भाजपा आणि मित्र पक्षांवर तोंडसुख घेतले। ते म्हणाले की अगदी जून 2022 पर्यंत घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना असे वाटत होते की वेदांता फॉक्सकॉन महाराष्ट्रातच राहील। त्यांनी एखाद्या कॉन्ट्रॅक्टर प्रमाणे वक्तव्य केले होते, कारण त्यांच्या आजूबाजूला नेहमी कॉन्ट्रॅक्टर असतात। तळेगाव येथे होणारा हा प्रकल्प पुढे गुजरातला गेल्यानंतर ते देशाबाहेर निघून गेले। देशात सुरू असलेल्या हुकुमशाहीबद्दल देखील त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। ते म्हणाले की जेव्हा तुम्ही सत्य मांडायचा प्रयत्न करता तेव्हा तुमच्या विरोधात गुन्हे दाखल होतात। उद्या जर का तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात एखादी सत्यवादी बातमी लिहिली तर ही मंडळी पत्रकारांवर देखील गुन्हे दाखल करतील असे आदित्य ठाकरे यांनी सभेत सांगितले। यावेळी उमेदवार संजोग वागेरे पाटील, शिवसेना उपनेते तथा आमदार सचिन अहिर, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, अनंत गीते, जितेंद्र आव्हाड, रायगड जिल्हा प्रमुख शिरीषदादा घरत, जिल्हा प्रमुख मनोहर शेठ भोईर, शेकापचे आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे नेते महेंद्र घरत, राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील, काँग्रेस पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष सुदाम पाटील, शिवसेना नेते बबन पाटील, शिवसेना पनवेल विधानसभा संपर्क प्रमुख वैभव सावंत, शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख कल्पना पाटील, पनवेल संपर्क तालुका प्रमुख योगेश तांडेल आदी मान्यवर उपस्थित होते। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, उरण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।